भंडारभोग या कादंबरीच्या संदर्भात आपलं जे कथानक चालू होतं ते इथपर्यंत आलं होतं. त्या तायप्पाला त्याची आई कदरलेली आहे. तो डोक्यात खूळ घातल्यागत असा वागायला लागतोय. तो आता घरात येत नाही आणि घरात जरी आला तरी त्यानं त्याच्या आईला वाटतं की आता त्याचा धर्म आहे, ते देवीचं वल्ल झाड आहे, त्यानं जळत राहिलं पाहिजे. याच्या पलीकडे त्याच्याजवळ पर्याय नाही आणि म्हणून त्यानं काहीतरी छोटं मोठं, जसं तानाप्पा एक असा जोगती आहे, तायाप्पा सारखाच तानाप्पा, त्यानं देखील काहीतरी असं करावं असं त्याला वाटतं. तो तानाप्पा कोंबडे पाळतो आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करतो. घरात गावातली चहा पाच घरं मागतो. हा जो तानाप्पा आहे, तो तानाप्पा हा जोगवा मागून कोंबड्या पाळून जसा उदरनिर्वाह करतो तसाच तायाप्पानी देखील करावा असं त्याच्या आईला वाटतं. म्हणून एक दिवशी तानाप्पा तायाप्पाच्या घरी येतो आणि कल्लवा त्या तानाप्पाला या तायाप्पाचं लहरी पण सांगायला लागते. तो तानाप्पा जो आहे का नाही, तो डोक्यावरचं कोंबड्याचं डालग घेऊन आलेला आहे. गावात काही ठिकाणी तो कोंबड्या विकत असेल आणि त्या तायाप्पाची आई कल्लवा हैराण झालेली आणि ती तानाप्पाला म्हणते, तू तरी याला काही समजून सांग, कारण ज्याला आता हा जोगत्याचा जन्म मिळालेला आहे, खरं तर ते अंधश्रद्धेच्या पोटी बळीच दिलेला आहे त्याचा, पण त्यानं आता त्याचं जोगत्याचं सगळं काही करून त्यानं त्याचं आयुष्य जगला पाहिजे. आणि म्हणून ती तानाप्पाला त्याची म्हणजे कल्लवा ही सांगायला लागते. कल्लवा भलती चिरचिरीत करते, हे तिकडची बोली. तानाप्पाला आता असं वाटू लागलं की या कल्लवानं सारखं सारखं त्याच्या मागे न लागता त्यानं विषय बदलावा, म्हणून कमरच्या पिशवीतनं तंबाखू त्यानं काढली. एवढ्यात अक्कव्वा या तायाप्पाची चुलती बाहेर आली आणि ती म्हणाली, ह्या भाड्यानं त्या मखदुमाचं घर भरायला सुरुवात केली या, आता तू तरी जरा त्याला सांग, अशी तानाप्पाला म्हणते, तायाप्पाला सांग. बघा, अक्कव्वाच्या बोलण्यानं तानाप्पाचं डोकं जरा गरगरलंच. त्याला वाटतं की आपण ही नेमकं काय ऐकतोय. तो भांबावून गेला. तंबाखू मळून त्यानं अशी तोंडात टाकली आणि तंबाखू त्याच्या डोक्याला झिजेपर्यंत त्यानं तोंडच उघडलं नाही. चांगलं घटका दोन घटके त्यानं तंबाखू तोंडामध्ये घोळवली, एक दोनदा पिचकाऱ्या मारल्या आणि अक्कव्वा बोट घासून त्याला काय बाय सांगत होती. कल्लवा तिला साख भरत होती. कल्लवा बी तिला जोडीदारी म्हणून सांगत होती. तानाप्पा नुसतं कान देऊन ऐकत होता. दोघी सांगता सांगता गप्प झाल्या. तसा तानाप्पा म्हणाला, हा गेलाय कुठे तायाप्पा, मी आता ह्याला कुठं हुडकू, कुठं नाही. तर त्याची आई म्हणते, कल्लवा असेल रे, तो सुताराच्या घरी असेल, तान सुतारणीच्या घरी. हा तानाप्पा त्यांच्या घरी आलेला आहे. तायाप्पाला काहीतरी त्यानं सांगावं असं त्याची आई त्याला गळ घालते आणि तो घरी नाही आता तायाप्पा राहत, तो कुठेही फिरतो.
ज्या जोगतिनींच्या घरी फिरतो तिकडेच मागतो, तिकडेच भरतो. आणि त्याच्या संदर्भात असं एक तयार झालेलं आहे की तो रत्नावाचं घर भरतोय. रत्नावा ही जी आहे ना, ही जोगती नाही, पण तिला नवरा नाही, तिने झुलवाय लावला नाही. पण तायाप्पा हा तरणा तगडा गडी आहे. फक्त बाप्या त्याला बनवलेले, पण तो बाप्या नाही. पौरुषत्व त्याच्याकडे आहे. आणि ती रत्नावा कदाचित त्या तायाप्पाकडून आपल्या शरीराची भूक भागवून घेते, त्याला मागून आणायला लावते आणि आपलं घर भरते, असं त्या तानाप्पाला त्याच्या घरच्यांनी, तायाप्पाच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे. जरा तू तरी त्याला समजावून सांग, असं काही करू नको म्हणा बाबा, तुझं तू एखादं खोपट बांध आणि तुझं तू राहा, तुझं तू कमव, तुझं तू खा, सुखानं राहा. सुख कसलंय त्याच्या जीवनात. पण तिला वाटतं गावात चर्चा नको, कारण रत्नावाचं घर भरतो ही चर्चा नको, आणि म्हणून तो कुठे असेल म्हणून बाहेर जातो. ती त्याला सांगते कल्लवा अक्कव्वा, या दोघी सांगतात की तू या सुताराच्या घरी असेल, त्या तान सुतारणीच्या घरी. असं म्हणत त्या तानाप्पानं डोक्यावर ते आपलं खुरडं घेतलं आणि असा लचकत लचकत कासोट्याची निरी सरळ करत तो उंबऱ्याच्या बाहेर पडला. डोक्यावरनं पदर घेतलेला आहे, दाढीचे थोडेसे त्याचे खुंट वाढलेले, त्याच्यावर थोडासा असा हात फिरवतो, त्याला थोडस लाजल्या गच्च होतं. इकडून तिकडून लुगडं चाचपतो आणि सुताराच्या गल्लीमध्ये वळतो. तो तानू सुतारी जुनी चिरगुटली, जुनी काही कापडं काढून वाकळ शिवू लागली. तिच्या समोर चिंध्यांचा ढीग पडला होता. तानाप्पा तिच्या दारात उभा राहिला आणि ती एकदम गडबडून गेली. अगं बाई, हे कोंबड इक्या देव हिकडं कसा काय फिरकला ग, असं ती म्हणाली त्याला. असं म्हणून दांडीवरचं पोतं भिंतीजवळ टाकलं आणि त्याला बस म्हणाली. आणि कसा काय आलास र? फिरलो बाई निमित्त म्हणून तर तो, असं म्हणत म्हणत हसत हसत मुरकला. त्याच्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आला, पालती मांडी घालून पोत्यावर बसत तो म्हणाला, तायाप्पा याय नाही का इकडं? तायाप्पा इकडं आला नाही? तर ती सुतारी म्हणते, नाही बा, घरात नाही आला. मग त्याच्या घरी नाही का तो? सुतारी म्हणते, नाही बा, त्याच्याच घरातून मी आलोय, तो घरी नाही. तो तानाप्पा असं बोलत बोलत आपल्या कानातल्या फुलांना हात लावतो. जसं बायकी स्वभाव असतो ना, तसं तो तानाप्पा करायला लागतो. त्याच्या आईनं माझ्याजवळ गारानं मांडलेले. ती तायाप्पा आणि ते तानाप्पा आणि ती तानू सुतारीन बोलायला लागतात. आणि हे बोलता बोलता तानाप्पा आपल्या हातातल्या काकणांशी, पदराशी, कानातल्या फुलांशी असा चाळा करायला लागतो. आणि मग त्या तानू सुतारीन त्याला बाहेर, तो निघाला आणि बाहेर काढत त्याला म्हणाली, आजी काय म्हणाल ती र? काय म्हणती हेच की ग सगळं, रत्नावाच्या नावानं लई खोडं फोडल ती त्या तायाप्पाची आई. रत्नाप्पानं सांगून टाकलं, तानाप्पानं सांगून टाकलं. तानाक्का जाग्याच्या जागीच गप्प बसली. तिच्या मनात कसली तरी घालमेल सुरू झाली. तिनं समोरच गटलं, एक दोन वेळा आपटलं आणि आपल्या विचारात गडून गेली. आणि ती म्हणू लागली, खरं सांगू तानाप्पा तुला, ह्या भाड्याचं बी जरा चुकायला लागलंय बघ. आणि ती खवळली. हे बघ, ती म्हणते, जोगत्याचं निराळ, जोगतिनीचं निराळ, ह्यानं जग समजून घ्यायला नको का? सारखं उठलं की सुटलं तिच्या घरात पडून असतोय रत्नावाच्या. तिथनं उठतोय की फुलाच्या घरात जाऊन बसतो. आता रत्नावाचं एक सोडून दे, फुलाकडे येत्यात तिचं 17 मिंड.
ती अनेकांच्या सोबत जाते, तिच्याकडे अनेक लोक येतात, त्याच्या आडवा ह्यो येतो. मग त्यांनी काय बोंबलत ह्याच्या घराकडे सांगत्यात. मग हेनं जरा कळत्यागत वागाय नको का? त्या फुला जोगतिनीच्या घरी काही काही लोक येतात आणि हा तिथं पडून असतो. मग ते तिच्या घरी येणारे जे लोक आहेत ते काय करतात, बोंबलतात आणि त्याच्या घराकडे, तायाप्पाच्या घराकडे सांगतात, तुमचं पोरग सारखं त्या जोगतिनीच्याच घरी बोंबलत फिरते असं. आता हे बी खरंय, ती तानाव्वा म्हणते हे बी खरंय, तानुसुतारी म्हणते की हे बी खरंय की त्याला आता कुठलं घर बी नाही बसायला. आता त्याच्या घरात का लागती लागल्यात, हे केवढ्याला पडायचं? आता देवालाच सोडलाय म्हणल्यावर मग त्याच्या पोटाला तरी घालायला नको का कुणी, त्याच्या घरच्यांनी? हे तानाप्पा आणि तानुसुतारी यांचं हे सगळं संभाषण चाललेलं आहे. या दोघांचं बोलता 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 आपणाला ह्या गोष्टी कळतात की तानाप्पा, रत्नाव्वा, या तायाप्पाचं आणि रत्नाव्वाचं काहीतरी चोरून चोरून चाललेलं आहे, गाव बोलतय. आणि याच्याविषयी कल्लवा जे सांगून दिलं कल्लवानं तानाप्पाला, तो तानाप्पा आणि तानुसुतारी हे आपसात बोलायला लागतात. आणि मग त्या तानाप्पाला असं वाटायला लागतं की आपण त्याला काहीतरी समजून सांगितलं पाहिजे. आणि म्हणून तो तायाप्पाला तो सांगू लागला. तो हात नाचवत बायकी स्वभावात तो तानाप्पा तायाप्पाला म्हणू लागला. तायाप्पा गप्प दगडागत बसलेला आहे. तायाप्पाला तो म्हणतो, हे बघ बाळा, तुला माहित ते मला माहित नाही, माहित आहे, वाळल्या नादानं घराला भिकेला लावशील, तू असा वागू नकोस. तानाप्पा म्हणतो तायाप्पाला. म्हातारी नुसती राक्का डोक्यात घालून घेतलंय तिनं. हा तानाप्पा असा हात नाचवत नाचवत लचकत लचकत त्या तायाप्पाला बोलू लागला, पण तायाप्पा अजिबात बोलत नाही. तोच पुन्हा बडबडू लागला तानाप्पा. अगं त्या इचनाळच्या रामज्याला असे का जोगतिनीनं लुटलं बघा, गळपास लावून मेला, गळपास. घराला वाटला लावल्यानं आपण बी वाटला लागलं. विचार कर जरा. त्या रत्नावाच्या घरी, त्या फुलाच्या घरी जाऊन बसू नको. आणि मग इतक्यात तो बोलता बोलता हे रत्नावाच्या घरी चाललेले बोलणं, तानाप्पाचा आणि तायाप्पाचा. तेवढ्यामध्ये रत्नावा चहा घेऊन आली. दोघं बी गप्पगार बसली. हातातला चहा त्याला थंडगार वाटू लागला. चहा पिता पिता तानाप्पानं इकडचा तिकडचा विषय काढला आणि उठता उठता तो तायाप्पाला घेऊन बाहेर पडला. आता तायाप्पाला घेऊन बाहेर जातो. हा तानाप्पा जेव्हा रत्नावा त्या तानुसुतारीकडे जातो तेव्हा तानुसुतारीच्याही घरी तो तायाप्पा नसतो. मग तो सांगतो की तू एक तर तुला ते रत्नावाच्या घरी सापडेल, म्हणून रत्नावाच्या घरी ते जातो तानाप्पा. दरवाजा लोटतो. तो तायाप्पा आणि रत्नावा हे मधून अंग सावरत यायला लागतात, कपडे सावरत यायला लागतात. याच्यातून त्यालाही कळतं आणि म्हणून तो असा बोलायला लागतो. रत्नावा जोपर्यंत चहा करायला मध्ये जाते तोपर्यंत त्याला सांगतो, पण अजून त्याला काही सांगायचंय म्हणून तो त्याला सोबत घेऊन घराच्या बाहेर पडतो. आणि तानाप्पा त्या तायाप्पाला बरंच काही सांगायला लागतो. त्या तायाप्पाचं डोकं ऐकून ऐकून नुसतं फुटायची पाळी आली त्या तानाप्पाचं ऐकून. आणि अखेरला तायाप्पा वैतागून त्या तानाला म्हणाला, हे बघ, तुमची गोष्ट वेगळी, माझी गोष्ट वेगळी, ते तुला कळायचं नाही, तू जरा गप्प चल. बघा तो काय म्हणतो, तानाप्पाला म्हणतो तुझी गोष्ट वेगळी, माझी गोष्ट वेगळी. कशी? तू बाप्याचा आहेस,
मी मुळात बाप्या नाही, मी पौरुषत्व आहे माझ्याकडं, म्हणून माझ्याकडं पुरुषाची भूक आहे आणि स्त्रीला जोगतिनीकडे जाऊन मी तिची भूक भागवू शकतो. माझ्याकडं नामर्दपणा नाही, मी मर्द आहे. फक्त मला या परंपरेनं माझ्या बिघडलेल्या तब्येतीमुळे लहानपणी मला सोडलं देवीला आणि माझा चालता बोलता माणूस हरवून टाकला आणि मला बाप्या बनवलं, जोगता बनवलं. पण मी जोगता नाही, मी तसा जोगता नाही. आणि म्हणून तो म्हणतो तुझी गोष्ट वेगळी, माझी गोष्ट वेगळी. तानाप्पा तो तानाप्पा म्हणतो, अरे येगळी कसली ग बाई, मला बी पहिल्यानं असंच वाटतं आणि वर्षानं सांग, आणखीन वर्षानं सांग, मला असंच वाटायचं आधी. असं म्हणत तानाप्पा दारात आला. त्यानं जुंगळ्याची पिशवी डालग्यावर ठेवली. तायप्पाला हात लावून डालग उचललं, चुमडीवर बसवलं आणि गल्लीत जाईतच तो म्हणाला, हे बघ, सांभाळ बघ ग बाई, तू तुला सांभाळ. भंडाऱ्याची वाट जेवढी पिवळी ना पिवळी, तेवढीच ती कडुझार आहे, असं तो बोलायला लागतो. आणि तायप्पाच्या जीवनात तानाप्पा जे काही समजावून सांगतो, तुझी आई आता मेटाकुटीला आलेली. पण तायप्पाला मात्र हे पटत नाही. त्याचं कारण आहे की तो म्हणतो की तुझं वेगळंय, मी वेगळंय. रत्नावा आणि तायप्पाचं काहीतरी चाललेलं. फुलाजोगतीन एका कॉन्ट्रॅक्टरला ठेवून घेते ना, अनेक लोक तिच्या घरी येतात आपल्या शरीराच्या भुका भागवण्यासाठी. एका प्रकारे पौरुषत्व असलेल्या पुरुषाला जोगता बनवून त्याला षंड बनवायला लागलेली ही संस्कृती, ही अशी तयार होणारी जोगता जोगतिनीच्या विश्वातली. आणि दुसऱ्या बाजूला स्त्री म्हणून तिच्या जीवनातल्या काही भुका असतात, त्या भागवता न आल्यामुळे, पती म्हणून कुण न स्वीकारल्यामुळे झुलवा लावणारी लोक, तिला ओरबाडून घेणारी लोक, काही वर्ष ओरबाडून घेतल्यानंतर चमडं जेव्हा ढिल्ल पडायला लागतं तेव्हा निघून जाणारे लोक, झुलवा लावणारे देखील. आणि मग अशी जेव्हा स्त्री भुके कंगाल व्हायला लागते, तिला काही 4 लोक वाढायला लागतात आणि जेव्हा केव्हा मग तिच्या तारुण्य असतं तेव्हा अनेक लोक तिच्याकडे यायला लागतात. पण रत्नावाला मात्र इतर जोगत्यापेक्षा तायप्पा वेगळा वाटतो आणि म्हणून ती त्याच्या घरात त्याला बरेच दिवस ठेवून घेते. आणि गावामध्ये मात्र चर्चा अशी चालू असते की तायप्पा हा आता वाया गेला, तो रत्नावाचं घर भरतोय, अशी वार्ता कळते. यानंतरचा जो या कथानकाचा भाग आहे तो मी तुम्हाला नंतर सांगतो. ठीक आहे.